उपस्थित समाज माऊलीला माझा मानासन्मानाचा, अभिमानाचा, स्वाभिमानाचा क्रांतिकारक सविनय सप्रेम जय भीम। जय भीम। आवाज कमी येतो। दादा नाही, ज्यांची ही इच्छा होती तेच इथं नाही। खरं तर माझ्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो। माझं मूळ गाव निप्पाणी। निप्पाणी हे बेळगाव जिल्हा कर्नाटक इथलं आहे। माझे आजोबा कालकथित बळवंतराव वराळे हे बाबासाहेबांचे निकटवर्तीय सहकारी, ज्यांनी मिलिंद महाविद्यालय नागसेनवन परिसर बांधत असताना बाबासाहेबांच्या शब्दाखातीर आपला तंबाखूचा व्यापार सोडून बाबासाहेबांच्या चळवळीत, मग ती सामाजिक चळवळ असेल, राजकीय चळवळ असेल किंवा शैक्षणिक चळवळ असेल, या चळवळीमध्ये सहभाग घेतला। शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे जे काही आमदार निवडून आले होते त्यामध्ये चिक्कोडी मतदारसंघातील या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनमधील जेवढे आमदार आहेत त्या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त मताधिकांनी निवडून आलेले माझे आजोबा आमदार। हे माझं भाग्य। पण बाबासाहेबांच्या आदेशामुळे मराठवाड्यात आमचा परिवार स्थायिक झाला। माझा जन्म मराठवाड्याचा, पण मी एक हुशारी केली विजूभाऊ, बायको विदर्भातली केली। हुंडा जास्त दिला आम्ही म्हणून केली जास्त। मेहकर तालुक्यातील अंतरी देशमुख म्हणून गाव आहे, तिथले मोरे परिवाराची लेकबाळ माझी बायको आहे। तर हा झाला विनोदाचा भाग। पण बुलढाण्याचे नातं कसं आहे ते सांगण्यासाठी एवढं सगळं सांगितलं। चरणी नतमस्तक होऊन, सर्व महामातेंच्या चरणी नतमस्तक होऊन, आम्हा सर्वच कलाकारांचे गुरुवर्य, या देशातील महान कवी, लोककवी गुरुवर्य वामनदादा कर्डक, माझे गुरु कालकथित प्रतापसिंगदादा बोदडे, नागसेनदादा सावदेकर यांच्या चरणी नतमस्तक होतो। आणि हे गीत वामनदादांचं गीत अतिशय दुर्मिळ असं गीत, त्याची ओरिजिनल चाल वेगळी आहे। मी जे ऐकवते ती माझी चाल आहे, ती मी लावलेली चाल आहे। ऐका आपणा सर्वांच्या सेवेत हे गीत। ना मैंने आज देखा है, ना मैंने आज देखा है, और भी कल नहीं देखा। ना मैंने आज देखा है और भी कल नहीं देखा, भीम के नाम का वामन तरह पागल नहीं देखा। भीम के नाम की तरह वामन से सा पागल नहीं देखा। मरने के बाद भी खुशबुएं ताजा है वामन, ऐसे भरपूर खुशबू का कहीं संदल नहीं देखा। ऐसे खुशबू का कभी संदल नहीं देखा। सध्याची परिस्थिती फार वाईट आहे।